नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान येत्या 10वी प्रात्यक्षिक कार्यवाही नोंदवही येत्या 10वीची आपण पहिल्याच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 1 बघितला होता, तर सेकंड बघत आहोत आपण प्रात्यक्षिक क्रमांक 2। प्रात्यक्षिक क्रमांक 2चा प्रश्न आहे, उद्देश खालील रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करून त्यात निरीक्षणाची नोंद करणे व अभिक्रियेत ओळखणे। तर साहित्य, रासायनिक कृती वगैरे दिलेले आहे। तर आपण निरीक्षणे झाल्याच्या नंतर आपल्याला अभिक्रिया आहे, अभिक्रियाकारकांची संख्या 2 आहे। तर उत्पादनांची संख्या किती आहे, तर याचं उत्तर आहे 1। आणि अभिक्रियांची वैशिष्ट्ये एकाच उत्पादित तयार होतो। अभिक्रियेचा प्रकार संयोग अभिक्रिया। आता ह्याच्यानंतर भाग सेकंड जास्तावरील विरल सल्फ्युरिक आम्लाची क्रिया। त्याच्यामध्ये अभिक्रिया आणि अभिक्रियाकारकांची संख्या आहे 2। तर उत्पादितांची संख्या 2च आहे। वैशिष्ट्ये, अभिक्रियेचे वैशिष्ट्य अधिक प्रतिक्रियाशील मूलद्रव्ये कमी प्रतिक्रियाशील मूलद्रव्यात विस्थापित होतात। तर अभिक्रियेचा प्रकार आहे विस्थापित अभिक्रिया। त्याच्यामध्ये अभिक्रिया 3 आहे। तर निरीक्षणे दिलेले आहे, लिटमसचे निळा लिटमस कागद लाल करणारा तांबूस तपकिरी रंगाचा वयमुक्त होतो, जळती काळी पेट राहते। निरीक्षणे आहेत आणि त्याची अभिक्रियाकारकांची संख्या आहे 1 आणि उत्पादितांची संख्या 3 आहे। तर अभिक्रियेचे वैशिष्ट्य अधिक साधे पदार्थ मिळतात आणि अभिक्रियेचा प्रकार आहे अपघटन अभिक्रिया। अपघटन अभिक्रिया आहे। त्याच्यानंतर बहुयायी प्रश्न आहेत। त्याच्यामध्ये बहुयायी प्रश्नामध्ये तुम्ही बघू शकता, लोखंडी खिळा गंजणे ही डॅश अभिक्रिया आहे। तर ही संयोग अभिक्रिया आहे। MgOच्या त्याच्यातला सेकंड प्रश्न, MgOच्या जलीय द्रावणात लिटमस कागद बुडवल्यास खालील बदल दिसून येतो। तर त्याचं उत्तर आहे लाल लिटमस निळा होतो, म्हणून MgO आम्लधारिक आहे। Mg0 जस्ताचा तुकडा विरल सल्फ्युरिक आम्लात बुडविला असता तयार झालेल्या द्रावणाचा रंग कोणता, तर त्याचा रंग रंगहीन असतो। तर आता प्रश्न आहेत। प्रश्न पहिला, काही द्रवरूप औषधे रंगाच्या बाटलीत का ठेवावी लागतात, त्याचं उत्तर आहे अपघटन अभिक्रिया प्रकारच्या उपस्थितीत घडते, म्हणून द्रव्य औषध प्रकारच्या संपर्कात येऊ नयेत आणि परिणामी अपघटन होऊ नयेत, म्हणून ती गडद रंगाच्या बॉटलीमध्ये ठेवली जाते। या बॉटल्या प्रकाश यांच्यातून जाऊ देत नाहीत आणि त्यामुळे औषधांचे संरक्षण होतो, हे त्याचं उत्तर आहे। तर सेकंड क्वेश्चन आहे, खाद्यतेले खूप काळ राहिल्यावर खवट का होतात, त्याचं उत्तर आहे जर खाद्यतेल दीर्घ काळ ठेवले तर त्याचे ऑक्सिडीकरण होते व त्यास खवटपणा येतो, चव व वास बदलतो। हा खवटपणा न टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकाचा किंवा दीर्घकाळ खाद्यतेल हवाबंद डब्यात साठले तर योग्य ठरते, कारण त्याची ऑक्सिडीकरण क्रिया मंदावते। आणि तिसरा प्रश्न आहे, BaSO4+4C BaS+4CO वरील अभिक्रियेत ऑक्सिडीकरण व शपन प्रत्येकी कोणाचे होते ते लिहावं। अभिक्रियांचा प्रकार ओळखा। वरील अभिक्रियेत BaSO4चे शपन व कार्बनचे ऑक्सिडीकरण एकाच वेळी घडून येते, म्हणून ही अभिक्रिया रेडॉक्स